प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये प्रिया बबली हिचा खरा चेहरा सदा आणि मैनावतीला कळणार आहे. त्यासाठी रिव्ह्यू स्किप न करता बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे कल्पना आलेली असते आणि सायलीची पूजा झाली तर कल्पना म्हणत असते, अगं बाई सायली, तू किती छान करतेस. तू आल्यापासून मला या सगळ्या गोष्टीचं टेन्शनच नाही बघ. सायली म्हणत असते, अहो आई, मला हे सगळं खूप आवडतं करायला, म्हणून मी करत असते. कल्पना म्हणते, हो ग बाई, मला खूप गुणी सून भेटली आहे, त्यामुळे मला अगदी काहीच टेन्शन नाही आहे आता. आणि मी ते काय दागिने ठेवले होते ग गुढीला घालायसाठी, तर ते इथे खून करून ठेवली होती. सायली म्हणते, अहो आई, इथेच तर ठेवले होते, मग खून काय करायची. कल्पना म्हणत असते, अगं बाई, माझं आता थोडं वय झालं ना, तर विसरायला होतं ग, म्हणून. सायली म्हणत असते, आई, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. तुम्ही जी साडी मला देणार आहात ती साडी तन्वीला द्या ना घालायला, आणि तिला सांगा की स्लीवलेस ब्लाऊज घाल. कल्पना म्हणत असते, अगं पण गुढीपाडव्याला ते स्लीवलेस कसं दिसेल. सायली म्हणत असते, आई, त्यात काय होतंय, आपण घरचेच तर आहोत, आणि मला काहीतरी शोधायचंय म्हणून मी सांगते आई असं. कल्पना म्हणत असते, अगं पण तुला कसं कळलं तन्वीकडे स्लीवलेस ब्लाऊज आहे ते. सायली म्हणत असते, अहो आई, तिचे सगळे कपडे वॉशिंगला लावणं, इस्त्रीवाल्याला देणं, हे सगळं मीच तर बघते, म्हणून मला तिचं प्रत्येक साडी आणि सगळं काही माहीत आहे. कल्पना म्हणत असते, अगं बाई, तिचंच नाही, घरातल्या पूर्ण माणसांचे काय कपडे आहेत आणि काय नाही हे सगळं तुला तोंडपाठ आहे. नंतर कल्पना हसायला लागते आणि म्हणते, पण हे तुम्ही काय करताय ग, किती दिवस झाले. तुम्ही दोघेजण जे सांगताय ते आम्ही करतोय. नंतर लगेच इकडे अर्जुन आणि अश्विन माळी ओताना दाखवला आहे, आणि अर्जुन खूप छान तोरण बनवतो, पण ते उलटसुलट बनवत असतो, पण छान बनवलंय त्याने. नंतर कल्पनाताई पण पूजेचीच तयारी करत असतात, तांब्या वगैरे कुंकू लावणं, आणि सायली आणि विमल स्वयंपाकाचं बघतात. नंतर अर्जुनला सगळेजण म्हणत असतात, अर्जुन, खूप छान होतोय बापा, पण तू किती वेळ झाला रे एकच तोरण बनवतोय. सायलीकडून जरा शिकून घे पटापट कामं करायची. इकडे कल्पनाताई म्हणत असतात, हो, सायली अगदी पूर्ण काम पटापट करते. नंतर सायली म्हणत असते, अहो आई, जाऊ द्या. नंतर प्रतापराव म्हणत असतात, अगं नाही ग सायली, बघ, अश्विनचं तोरण बनून झालंय तर अर्जुनचं अजून काही होईना. आता अर्जुन पटापट करायचा प्रयत्न करतो, त्यामध्ये तो सगळे तोरण उलटसुलट करून टाकतो आणि नंतर सगळ्यांना दाखवतो, हे बघा, माझं पण तोरण झालंय. अश्विन म्हणतो, बघ बघ मम्मा, कसं बनवलं याने, आणि सगळेजण हसायला लागतात. अर्जुन म्हणतो, काय, मी एवढं छान तोरण बनवलं आहे आणि तुम्ही सगळ्यांना कौतुक करायच्या ऐवजी हसताय. कल्पनाताई म्हणतात, अरे बघ ना कसं उलटसुलट केलंय तू. अश्विन म्हणतो, अरे दादा, कुठल्या दुकानात जाऊन विकत मागितलं असतं ना तरी असं तोरण मिळालं नसतं, एवढं छान डॅशिंग बनवलंय तू. नंतर तो पण हसायला लागतो. अर्जुन म्हणतो, काय तुम्ही सगळे माझी चिडवताय. नंतर कल्पनाताई म्हणतात, अरे बाबा, सायलीचा नवरा आहे ना तू, जरा तरी लाज बाळग. सायली किती सगळे कामं निगुतीने करते आणि व्यवस्थितपणा असतो तिच्या कामांमध्ये. नंतर सायली येते बघायला, म्हणते, काय हो तुम्ही सगळे पानं उलटे लावले. अर्जुन म्हणत असतो, अगं बायको, मला नव्हतं माहीत असे लावत असतात तर. आणि सायली ते पानं काढून घेते आणि थोडं व्यवस्थित करते त्या तोरणला. नंतर लगेच इकडे प्रिया आली उशिरा उठून, आणि तिला ना कामं करायचा कंटाळा येतो, त्यामुळे ती उगाचच म्हणते, अहो आई, मला पण कामं करायची होती, मला सगळी तयारी करायची होती, पण जागच आली नाही. कल्पनाताई म्हणते, अगं अजून खूप कामं बाकी आहे तुझ्यासाठी. प्रियाचा थोडा चेहरा पडतो आणि म्हणते, मी उगाचच म्हटले, मला वाटलं होतं सायलीने सगळी कामं झाली असेल आणि मला काही आरामच भेटेल, आता मला काहीच करायचं काम पडणार नाही. आणि म्हणते, बरं सांगा काय बनवायचे. कल्पनाताई म्हणत असतात, अगं बाहेरच्या बागेत जाऊन ते लिंबाची पानं आणि आंब्याची पानं घेऊन ये. प्रिया म्हणत असते, एवढं सोपं काम, पण तिला खूप वैताग येतो ते लिंबाच्या पानांचा वास वगैरे. नंतर अश्विन पण जातोय तिच्यासोबत, पण प्रिया आधी समोर जाते. नंतर इकडे कल्पनाताई आणि प्रतापराव म्हणत असतात, नंतर परत सायली आणि अर्जुनचा सीन दाखवला आहे.
तोवर कल्पनाताई म्हणतात की सायली बाळाला घेऊन ये बरं जाऊन. आणि तेवढ्यातच बाळ बाहेर येतं. सचिन आणि अस्मिता बाळाला घेऊन येतात. बाळ खूप गोड दिसत आहे, त्यामुळे सगळे खूप छान त्याला खेळवतात. नंतर प्रिया जायला निघते आणि विमलताई इकडे कुकर वगैरे लावत असतात आणि हसायला लागतात प्रियाकडे बघून आणि म्हणतात, ताई ही खूप कामं बाकी आहे अजून आपली साखरेची गाठी बनवून. नंतर अस्मिता बाळाला खाली घेऊन येते, तर अर्जुन आणि अश्विन खूप छान पद्धतीने आनंद व्यक्त करत त्याच्याकडे जातात आणि म्हणतात, हॅप्पी गुढीपाडवा बाळा, तुझा पहिला गुढीपाडवा आहे ना. इकडे प्रिया आलेली आहे लिंबाचा पाला आणण्यासाठी, तर तिला साक्षीचा फोन येतो आणि म्हणते, काही साक्षी आणि सचिन मला मॅसेज आणि फोन करून वैतागून ठेवलंय अगदी. माझ्या फोनची बॅटरी लो होते यांच्या मॅसेज आणि फोनमुळं. आणि नंतर म्हणत असते की आता मी उचलतच नाही. आणि तिला आठवण येते या मैनावती रोज मला मॅसेज किंवा फोन करायची सारखं, आणि कालपासून तिचा मॅसेज आणि फोन का आला नसेल असा प्रश्न या प्रियाला पडतो. आणि ती म्हणत असते, आता हे मेले तर नसेल का गुढीपाडवा सेलिब्रेट करत असतील, पण कुठे करणार, तिथे तर काहीच नाही मी ज्या रूममध्ये ठेवलंय त्या रूममध्ये. नंतर अर्जुन आणि सायलीने तिचा फोन घेऊन आले आणि सायली तिला मेसेज करते, अगं बबले, तुझ्या बापाची तब्येत बरी नाही ग, तू पैसे पाठवणार होती ना आम्हाला, कधी पाठवणार पैसे. आणि प्रियाला तो मेसेज पोहोचलाय. लगेच प्रिया म्हणते, शैतान का नाम लिया और शैतान हजीर. आणि ही बाई वैताग देते, सारखी पैसेच मागते. जाऊ दे, मरू दे, मेला तो सदा, तर मला काही घेणं देणं नाही. आणि ती मेसेज डिलीट करते. नंतर अर्जुन म्हणत असतो, अगं बायको, तू खूप डोकं लावून सगळं कामं करते हं, कारण तू जर नसती ना हे मला काही समजलंच नसतं. आणि तू अगदी वकिली बुद्धीसारखं छोट्यातला छोटा पॉईंटसुद्धा सोडत नाही. आणि प्रिया हसायला लागते आणि म्हणते, जाऊ दे, ते सदा महिन्याचं मला काही घेणं देणं नाही. आणि अश्विन आवाज देतो, अगं चल ना, मम्मा बोलवते तुला, किती वेळ झाला ग तू गेली. तन्वी म्हणत असते, हो आले अश्विन, आले आले. नंतर अर्जुन म्हणत असतो, आता सायली म्हणते त्याला, आता मला फक्त एकच काम करायचं आहे की ही बबली आहे की नाही आणि तिच्या पाठीवरचा तो डाग बघायचा आहे. अर्जुन म्हणतो, ते पण तुझं काम नक्की सक्सेस होईल. सायली म्हणत असते, तुमच्या तोंडात साखर पडो. आणि ती म्हणत असते, पण सदा महिन्याला आपण आपल्याकडे घेऊन बोलतं करायला, काहीतरी करायला हवं. आणि सायली आज खूप मोठा खेळ खेळणार आहे आणि अर्जुन एकटाच त्यांच्याकडे जाणार आहे. नंतर यांना पण खाली बोलवलं जातं. अर्जुन म्हणत असतो, हो मम्मा आलोय. आणि सायली आणि अर्जुन खाली जातात. नंतर इकडे प्रियाला सांगितलेलं असतं साखरेची गाठी बनवायला आणि विमल तिला सांगत असते, अशी साखर टाकायची, असा पाक बनवायचा. विमल अगदी वैतागून जाते, पण प्रियाला काही व्यवस्थित जमतच नाही. नंतर ती पाक बघायला जाते झालाय की नाही, तर तिचा हात भासतो. इकडे अस्मिताकडे सचिन खूप भुनभुन करत असतो की सारखंच ते पैशाचं बोल ना बाबांसोबत. अगं त्यांच्या ओळखीचे मॅनेजर आहे बघ, त्या वसुलीवाल्या मॅनेजरचा मला फोन आलाय, आता मी काय करायचं. अस्मिता म्हणत असते, गप ना रे, आज गुढीपाडवा आहे आणि कोणती बँक आज उघडी नसेल. तो म्हणत असतो, अगं त्यांचे मग ते मॅनेजर ओळखीचे असेल, त्यांच्याकडनं होईल काहीतरी. अस्मिता त्याच्यावर खूप चिडते आणि तो पण अस्मिताला सारखंच परेशान करत असतो पैशासाठी. इकडे बाळाला खेळवत असतात त्याच्या आजी बाबा आणि अश्विन पण असतो तिथे. तेवढ्यातच प्रियाचा हात भासतो त्या साखरेच्या पाकाने आणि अश्विन तिच्याकडे लगेच जातो आणि म्हणतो, काय ग प्रिया, काय झालं हे, जरा घाईत कामं नको करत जाऊ, तुला सवय नाही ना कामाची. अर्जुन आणि सायली येतात आणि म्हणतात, काय झालं ग प्रिया. नंतर विमल म्हणते, काही नाही, थोडंसं साखरेने त्यांचा पाक हातावर पडला आणि भाजला. इकडे कल्पना पण म्हणत असते, अगं बाई, व्यवस्थित करायचं जाय ग काम, तू पण अशी वेंदळ्यासारखं का करते, मला कळतच नाही. इकडे अर्जुन आणि सायली खाली येतात तेव्हा कल्पना म्हणते, हे बघ बरं, अर्जुन पण तुझ्यासारखा. तो म्हणत असतो, मम्मा सारखंच माझ्यावर काय येते ग तू. नंतर ती म्हणत असते, अरे पण तन्वी आणि तुझ्यात काहीच फरक नाही असं मला वाटतंय नेहमी. तो म्हणत असतो, नको हा मम्मा, असं नको बोलू तू. नंतर हिचा पाक बनवून झाल्याच्या नंतर अर्जुन परत बाळाला घ्यायला जातो
आणि बाळासोबत खेळत असतो. प्रतापराव पण आणि सगळेच त्या बाळाला ठेवून अस्मिताकडे ठेवतात आणि गुढीची तयारी करायला बाहेर निघतात. तर परत एकदा प्रतापराव बाळाची विचारपूस करतात आणि नंतर बाहेर जातात. त्यांना आता बाळ असेपर्यंत बाकी काहीच कामं सुचत नाही. सायली म्हणत असते, बघा ना ती प्रिया, आणि विमल तिला सांगत असते कडुलिंबाच्या पाल्याचं काय करायचं तर, आणि ती म्हणते थोडीशी पानं तोडा आणि त्या खलबत्त्यामध्ये टाकून. त्या प्रियाने काय केलंय, पूर्णच पानं एकत्र टाकली आणि खूप सारं पाणी त्यामध्ये टाकून दिलंय. इकडे विमल म्हणते, काय ग बाई, मला वैताग आला या बाईला समजावून सांगून. इकडे सगळे पुरुष मंडळी आलेली आहेत गुढी उभारण्यासाठी आणि ती गुढी उभारतात. नंतर प्रिया प्रिया करत असते तिच्या लिंबाच्या पाल्याचं. सायली म्हणत असते, अगं प्रिया, तुला चेंज करायचं असेल ना, आमची सगळ्यांची तयारी झाली बघ. कल्पना म्हणते, ए बाई प्रिया, इकडे ये ग. नंतर तन्वी तिकडे येते आणि ती म्हणत असते, अगं मला ही साडी सायलीला द्यायची होती, पण तुझा पहिलाच गुढीपाडवा आहे ना, तर मी ही साडी तुला द्यावी म्हणते. तू हीच साडी नेस गुढीपाडव्याला आज. इकडे तन्वी एवढी खुश झाली आहे आणि एवढी नाटक करते, म्हणते की आता आई तुम्ही ही साडी दिली ना मला, तर मी हा तुमचा आशीर्वादच समजते आणि त्या साडीच्या पाया वगैरे पडते आणि रूममध्ये जाते. इकडे सायली, कल्पना आणि विमलला का एवढं हसायला येतं. सायली म्हणत असते, अहो आई, तुम्ही ॲक्टिंग करण्यात एवढे एक्सपर्ट आहात, मला माहीतच नव्हतं, खूप छान ॲक्टिंग केली तुम्ही. आणि दोघीजणी हसायला लागतात. नंतर कल्पना म्हणते की अगं ती तन्वी पण काही कमी नाही ॲक्टिंग करण्यात, कसली बोलत होती बघ ना, तुम्ही जी साडी दिली ती माझ्यासाठी साडी नसून हा तुमचा आशीर्वाद आहे, आणि काय नाटकं करत होती ती पण. इकडे विमल पण येते यांच्या सोबतीला आणि या तिघींना पण काही हसू आवरेना. त्यांना प्रियाचं बोलणं आठवतं आणि परत परत हसायला येतं. सायली म्हणत असते, पण जाऊ द्या आई, आपलं काम झालं ते महत्त्वाचं, की प्रियाने मान्य केलंय ती साडी घालण्यासाठी. नंतर सायली म्हणत असते की अगं मला ना आईने तुझ्याकडे पाठवलंय तुझी तयारी करून द्यायला. प्रिया म्हणत असते, अगं बाई, माझी सेवा करणार आहे काय तू आता. प्रिया म्हणते, तुला जे समजायचं ते समज, मला आईने पाठवलंय म्हणून मी आले. आणि प्रियाला तिचं महत्त्वाचं काम करायचं असतं. नंतर सायली तिचा मिऱ्या वगैरे व्यवस्थित करून देते आणि नंतर येते पदर लावायची वेळ. नंतर ती म्हणत असते, अगं नीट उभी राहशील का, मी तुझ्या मिऱ्या वगैरे व्यवस्थित करते. आणि ती पिन लावायला जाते तेव्हा ती तो डाग बघते आणि तिच्या पाठीवर डाग आहे हे बघून सायलीला खूप आनंद होतो की आता हे तर कळलंय की हीच खरी बबली आहे. सायली खाली यायला निघते तेवढ्यातच सचिनचा परत सीन घेतला आहे. सचिन तिथे पण अस्मिताला म्हणतच असतो की अस्मिता कर ना काहीतरी त्या पैशाचं. सायली ऐकत असते आणि अस्मिताच्या खांद्यावर हात ठेवते. अस्मिताला काही कळेना झालंय की आता याला कसं हँडल करावं. अस्मिताने पहिलंच याला डोक्यावर बसवून ठेवलंय, त्यामुळे आता तो काही हिला सोडत नाहीये ते पैशाची भुनभुन केल्याशिवाय. नंतर सायली विमलला सांगायला लागते की सचिन भाऊजी बघा ना किती परेशान करताय. विमल म्हणत असते, सायली वहिनी तुम्ही तुमची तयारी करा आणि चला बरं गुढीची पूजा करायला, ते आपण नंतर बघूया. इकडे कल्पनाताई म्हणत असतात, ही प्रिया किती वेळची गेली, कधी येणार आहे, पूजा करायची ना तिच्या हाताने. अश्विन तिला आवाज देत असतो. अश्विन आणि प्रियाने सेम सेम ड्रेस घातले त्यामुळे खूप छान दिसत आहेत. आणि अर्जुन आणि सायलीची जोडी तर यांना बोलायलाच नको, खूप छान आहे. नंतर प्रियाचा दुसऱ्या दिवशीचा सीन घेतला आहे पुढील भागामध्ये. प्रिया झोपलेली असते आणि अर्जुन गेलेला असतो सदा मैनाकडे. सदा मैना म्हणतात, का रे आज तू एकटाच आला, बायको नाही आली का सोबत. ती म्हणत असते, अहो तुम्हाला तिला काहीतरी दाखवायचं आहे म्हणून ती घरीच थांबली आहे. सायली खिडकीतून मोबाईलनं शूटिंग घेत असते. तन्वी मस्त झोपलेली असते आणि ती म्हणत असते, मरू दे तो सदा मेला तर, आणि मला काही घेणं देणं नाही त्यांचं. त्याच्या मागे ती मैनावती पण गेली तरी मला काही हरकत नाही. अर्जुन म्हणत असतो, बघा ही तुमची बबली, तुम्हाला अगदी लाज वाटेल अशा गोष्टी करते, लहानपणापासून हेच करत आली ती, तिला तिच्या आईबाबांचं पण काही घेणं देणं नाहीये. इकडे सदा आणि मैनाचे अगदी डोळेच उघडतात की आपली मुलगी आपल्या रक्ताची असून ती आपल्या मरणाची वाट बघून आहे म्हटल्यावर त्यांना खूप पश्चाताप होतो आणि ते आता